परिणय फुके. महोदय, या संदर्भात माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की शासनामार्फत एक कंपनी अपॉइंट केलेली गेलेली आहे, कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केले गेलेला आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरला ॲक्च्युअल किती रुपये दिल्या जातात त्याच्या खात्यामध्ये प्रत्येक संगणक चालकाच्या बिहाफमध्ये, आणि त्याचे त्या कंपनीच्या माध्यमातून त्या संगणक चालकाच्या खात्यामध्ये किती रुपये दिल्या जातात, म्हणजे राज्य सरकार किती त्याच्यावर खर्च करते आणि ॲक्च्युअल त्या व्यक्तीला किती पैसे दिले जातात. आणि दुसरं, हे जे तुटपुंजी मानधन जे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात त्या परिचालकांच्या त्याच्यामुळे, आणि हे वेळेवर अनेक वर्ष थकीत राहिल्यामुळे मानधन, ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. ते संघचालक सामान्य नागरिकांकडून पैशाची मागणी करत आहे. तुम्ही म्हणताय की इतर ज्या योजना त्याचे जे पैसे ते इन्सेंटिव्हच्या माध्यमातून त्यांना मिळतात आहे, पण ते सामान्य शेतकरी सामान्य नागरिक काही कामासाठी त्यांच्याकडे जातात, त्याच्याकरता वरचे पैसे मागत आहे. आणि जे उदाहरण माननीय मंत्री महोदयांनी त्यांच्या मतदारसंघातील एका संघचालकाचं सांगितलं की 50,000, असे उदाहरण शहराच्या बाजूला अवतीभोवती असलेल्या ज्या ग्रामपंचायती आहे तिथे याच्यापेक्षाही मोठे उदाहरण आपल्याकडे 50,000 लाख रुपये कमवतात, कारण ते वरचे पैसे ते कमाई करतात. माझं स्पेसिफिक प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये साधारण या संघचालक तितके पैसे मिळत नाही, पण सामान्य नागरिकांकडून ते पैसे घेतात. ते रोखण्याकरता आपण काय उपाययोजना करणार आहे? नाही, मुळातच आपण मगाचपासून आपण सांगताय की संगणक परिचालकाचे मानधन चा विषय आहे. तो मानधन आता कुठलंही पेंडिंग नाही. 100% ते सांगतो ना, 100% मानधन त्याचं दिलेलं एखाद्या महिन्याचं बाकी असेल, परंतु त्याच्यामध्ये अवश्य आहे की घडलेलं आहे अनेकदा की त्यांचं मानधन काही वेळा थकलेलं आहे. त्या मानधनाचं 2 महिन्याचं 3 महिन्याचं एकत्रित मानधन त्यांना दिलं आहे. भविष्यामध्ये ते मानधन मासिक कसं देता येईल याची व्यवस्था आपण उभी करतोय आणि मासिक मानधन देण्याचं कारवाई केली जाईल. त्यासोबत आपण सांगितलं संगणक परिचालकाला आपण 10,000 रुपयाचं मानधन देतो. त्याच्यासोबत जी कंपनी आहे त्या कंपनीला 1935 रुपयाचं हे सगळं ऑपरेट करण्यासाठी आपण देत असतो. अगोदर ती 6,500 रुपये आपण देत होतो. ते 6,500 रुपये आपण कमी केले आणि त्यातून हे मानधन आपण संगणक परिचालकाचं वाढवलं. पण शेवटी हे सगळं करत असताना मी पुन्हा सांगतो की शेवटी सेवा देणाऱ्याची जबाबदारी आहे की आपण चांगली सेवा ग्रामपंचायतीला दिली पाहिजे. सेवा देत असताना आपण सांगितलं की अतिरिक्त पैशाची मागणी तर कुठंच केली नाही पाहिजे. ते सातत्यानं त्या तक्रारी येत असतात. अशी जर स्पेसिफिक कुठं कंप्लेंट आली तर त्याच्यावर पण आपण कारवाई निश्चितपणे करू. परंतु संगणक परिचालकाच्या बाबतीत एक विषय मी आपल्याला सांगेन की शेवटी हा संगणक परिचालक हा ग्रामपंचायतीची व्यवस्था पाहतो. ग्रामपंचायतीनं त्याला ठेवायचं नाही ठेवायचं या मानसिकतेत ग्रामपंचायतीचं काम होतं नाही होतं हा सगळा विषय विचाराधीन आहे. परंतु शेवटी एक आहे की ग्रामपंचायतीमध्ये आपण बघतो ग्रामपंचायत कर्मचारी असेल, कामगार असेल, शिपाई असेल, याचाही पगार होताना अनेकदा अडचणी येतात. म्हणून शासन म्हणून आपण ही व्यवस्था चालू राहावी आणि आत्ताच्या बदलत्या परिस्थितीमध्ये संगणक परिचालकाची ग्रामपंचायतीला जी आवश्यकता आहे ती आवश्यकता बघून आपण शासन म्हणून हे पैसे आपण ग्रामपंचायतीकडून घेतो आणि ते पैसे आपण संगणक परिचालकापर्यंत कंपनीमार्फत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो. वास्तविक ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. तरी पण ही व्यवस्था व्यवस्थित चालू राहावी म्हणून आपण ही व्यवस्था उभी केलेली आहे आणि ती व्यवस्था याच्यापेक्षा अधिक चांगली कशी देता येईल ही व्यवस्था आपण निश्चित भविष्यामध्ये पाहू.